जाऊन द्या जाऊन द्या, भरली जाऊन द्या. अहमदनगर आणि अमळनेर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, सध्या तुम्ही पाहताय पाठीमागं तुम्हाला रेल्वे स्टेशनवरचं हे हातोला रेल्वे स्टेशन आहे आपलं, जे की अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरचं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलो होतो आणि इथं योगायोग असा होता की आम्ही ज्या टायमाला इथं आलो तर ट्रेन पण आलेली होती. ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ट्रेन मध्ये आम्ही बसलोत, पण ट्रेनचा जो प्रवास आहे तो अनुभव तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर हे आपल्या परळी बीड अहमदनगर रेल्वे मार्गावरचं हातोला रेल्वे स्टेशन आहे. हे आहे जवळपास आपल्या डोंगरकिनी अंबळनेर च्या मार्गे हा जो मार्ग आहे हा जातोय. तर आता वाजलेले 11:30च्या दरम्यान इथून ट्रेन येते आणि तुम्ही या रेल्वे स्टेशनचं पूर्ण काम पाहू शकता. पूर्ण जे विद्युतीकरणाचं काम असन ते काम पूर्ण झालेलं आहे आणि मस्त रेल्वे स्टेशनचं जी पाटी आहे, जशी की आपल्या रस्त्याला पाट्या असतात तसं हे पूर्णपणे इथं लावलेलं दिसतंय. आणि पलीकडे स्टेशन आहे, तुम्हाला स्टेशन दाखवतो मित्रांनो. पहा, हे हातोला गावाचं रेल्वे पाठीमागे डोंगर रांग गेलेले आहे, पाहू शकता आपण. मस्त एकदम असं नैसर्गिक हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे आपण असे व्हिडिओ पाहितले की कामाची गती कशी आहे, काय आहे. आणि हे ठिकाण या ठिकाणी फर्स्ट टाइम आलेलो आहे की ज्या ठिकाणी पूर्णपणे ट्रेनचं काम झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे हे पूर्ण हातरलेला आहे. तर रेल्वेचा हा आपल्या बीडचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न मित्रांनो. आज अशा रेल्वे स्टेशन की जिथून पूर्णपणे ट्रेन चालू आहे. वरती तुम्ही पहा, पूर्ण लाईन वगैरे पूर्ण काम झालेलं आहे. आता ही ट्रेन जी आहे तर नगरवरून अंबळनेर पर्यंत जाणारी ट्रेन आहे. तर हा मार्ग आहे, हा पाहून खूप आनंद वाटला. काही कामानिमित्त आम्ही आलो होतो, तर योगायोगाने ट्रेन दिसली म्हणून म्हटलं आपले जे बीडकर आहेत त्यांना हा व्हिडिओ दाखवा. आणि हे रेल्वेचं काम आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो, बरेचसे व्हिडिओ पाहितले. काही व्हिडिओ आपले अपूर्ण आहेत की ज्या ठिकाणी काम झालेलं नाही, कामाचं गती कशी असते, काय असते, काम कुठपर्यंत आलंय हे आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. पण आज आपण प्रत्यक्षामध्ये ट्रेन मध्ये बसण्याचा अनुभव घेतला. तुम्हाला ते ट्रेन मधला अनुभव तुम्ही पाहताय, व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतंय. आणि हा ट्रेनचा अनुभव म्हणजे आपले जे बीडकर आहेत कोणी कोणी घेतलाय, जर तुम्ही ह्या ट्रेन मध्ये जर बसला असताल तर नक्कीच कमेंट करा. आज आम्ही फर्स्ट टाइम बसलोत, पण तुम्हाला आपला न्यू आष्टी ते अंबळनेर हा प्रवास आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत मित्रांनो. कारण हा प्रवास करण्याचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे पुरेपूर, की ह्या मार्गावरती कसे खेडेगाव आहेत आपले, कसं वातावरण आहे. आणि ट्रेन मध्ये बसून आपण ब्लॉग पूर्ण पाहणार आहोत. तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, हा रेल्वेचा मार्ग कसा वाटला मित्रांनो, नक्कीच कमेंट करा. बीडकर असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला आनंद व्यक्त करा मित्रांनो. हे ट्रेनचं स्वप्न आपलं साकार झालेलं आहे. आपली जी बीडची ट्रायल आहे, आपण व्हिडिओ पाहितले बरेचसे. आपण एक बीड रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे, तो लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, हे हातोला रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हे तिकीट घर आहे, पण इथं तिकीट घराला कुलूप लावलेलं आहे मित्रांनो. तर असं हे रेल्वे स्टेशन झालेलं आहे. रेल्वे स्टेशनचा आपण परिसर पाहितला, आता आपण ट्रेन पण पाहितली, इथली संपूर्ण माहिती पाहितली मित्रांनो. कसं मस्त रेल्वे स्टेशन केलेलं आहे, मस्त वातावरण आहे. इकडून एक राज्य महामार्ग गेलेला आहे आणि त्यासोबतच ही आपली अहमदनगर परळी बीड रेल्वे मार्ग आणि हे हातोला रेल्वे स्टेशन.
तर असं हे वातावरण आहे मित्रांनो. इतका आनंद वाटतोय की आपल्या ह्या मार्गावरती कुठंतरी असं रेल्वे स्टेशन झालंय आणि पूर्ण या ठिकाणी रेल्वे धावते. तर खरंच मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये ट्रेनचं हे दृश्य पाहून एकदम आनंद झाला. बरेच आपले जे व्हिडिओच्या माध्यमातून पाहतेत, जे की आपल्या बाहेर जिल्ह्यामध्ये राहतात किंवा आपल्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये, तर ही ट्रेन पाहण्यासाठी बरेच बीडकरांचे डोळे असे आतुरतेने वाट पाहतायत की प्रॉपर बीडमध्ये ही ट्रेन कधी येते. तर मित्रांनो, हे दृश्य पाहून लवकरच ही जी ट्रेन आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये येणार आहे. तर असं हे होतं हातोला रेल्वे स्टेशन मित्रांनो. अरे तेवढं म्हणून नाही सांगायचं. पुन्हा म्हणून नाही सांगायचं. इकडे पुढे गड किल्ले दिसायला लागलेत.